प्रत्येकाच्या घरात गणपतीच्या स्वागताची तयारी सुरू झाली असेल। आपल्या लाडक्या गणपतीसाठी प्रत्येक आई ही छान सुबक असे मोदक बनवण्याची तयारी करत असेल। कोणाकडे उकडीचे मोदक असतील तर कुणाकडे तळणीचे मोदक असतील, कुणाकडे मस्त रंगबिरंगी असे मोदक असेल। प्रत्येक जण आपापल्या परीने गणपती बाप्पाला खुश करण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणूनच आज खास मी तुमच्यासाठी अगदी सोपी आणि गणपती बाप्पाला आवडतील असे गुलकंदचे मोदक बनवणार आहे। तर लगेच बनवायला सुरुवात करूया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यात अर्धी वाटी इतकी साखर टाकून घेते आहे। त्यासोबतच यात मी टाकून घेते आहे अर्धी वाटी इतकं दूध। आता साखर आपल्याला दुधात व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। आज आपण हे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजणार आहोत, म्हणजे अगदी परफेक्ट असे हे गुलकंदचे मोदक बनवून तयार होतील। त्यासाठी साखर विरघळल्यानंतर यात मी 1 वाटी इतकं खोबऱ्याचा किस टाकून घेते आहे। इथं मी खोबऱ्याचा किस हा रेडीमेड वापरलेला आहे आणि त्यासोबतच 1 वाटी इतकं मिल्क पावडर टाकून घेते आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। इथं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। मिक्स करताना यात अजिबात गाठी तयार होणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला हे सगळं बॅटर आपल्याला चिपचिप दिसेल, पण काही हरकत नाही। 5 ते 7 मिनिटं आपण हे लो फ्लेमवर व्यवस्थित परतून घेऊया। थोडंसं घट्ट झालं का यात आपल्याला लगेच रोज इसेन्स टाकून घ्यायचा आहे छान चव येण्यासाठी। त्यासोबतच यात मी 1 चमचा इतकं साजूक तूपसुद्धा टाकून घेते आहे। 5 ते 7 मिनिटात हे बॅटर अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते। तर आता तूपसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते। ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा लो टू मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे बॅटर हे पॅनला चिटकणार नाही। तर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकतात इथं हे घट्ट झालेलं आहे। तर लगेच यात मी रोज पेटल्स टाकून घेते आहे, अगदी ऑप्शनल आहे। आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बॅटर पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे आणि चमच्याला सुद्धा हे बॅटर चिटकत नाही, म्हणजे परफेक्ट इथं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर गार होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता हे आपल्याला बॅटर पूर्ण गार करून घ्यायचं आहे। मोदकाच्या आतलं स्टफिंग कसं बनवायचं आहे ते बघून घेऊया। तर एका वाटीत साधारण 3 ते 4 चमचे इतका गुलकंद टाकून घेतलेला आहे आणि त्यासोबतच मी बदामाचे कापही टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे मोदकाचं बॅटरसुद्धा गार झालेलं आहे, तर याला मी थोडंसं चोळून घेते, म्हणजे स्मूथ बनेल। हे मी सोडून घेते। तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। त्यासोबत बेल आयकॉनचं सुद्धा बटन प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर इथं हे बॅटर परफेक्ट सोडून तयार झालेलं आहे। तर लगेच मोदक बनवायला सुरुवात करूया। तर आज मी हे मोदक बनवण्यासाठी इथं मोदकाचं मोल्ड वापरते आहे। तर आता ह्या मोल्डला तूप वगैरे लावायची गरज नाही आहे। डायरेक्ट आपल्याला इथं हे बॅटर एका साईडला अशा प्रकारे सेट करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, आणि दोघं बाजूला सेट करून झाल्यानंतर याला बंद करून अशा प्रकारे होल करायचं आहे। होलमध्ये आता आपल्याला आतलं गुलकंदचं स्टफिंग यात भरून घ्यायचं आहे आणि वरून पॅक करायचं आहे। तर ओपन केल्यानंतर बघू शकतात अतिशय सुंदर असा हा सुबक गुलकंद मोदक बनून तयार झालेला आहे। अतिशय सुंदर दिसतो आहे। त्यासोबतच मी अजून पटकन बाकीचेही मोदक बनवून घेते आणि यासोबतच मी अजून मोदकांच्या रेसिपी बनवलेल्या आहेत। त्यांची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्कीच बघा। तर गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली आहे ही रेसिपी मला कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसोबत।